कृष्ण हरे हरे. अ हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन. तसंच आपल्या या सगळ्या श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग वंदन करते. आणि आजच्या आपल्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा आपला विषय कठोपनिषद. कठोपनिषदामधला द्वितीय अध्याय सुरू आहे. द्वितीय अध्याय मधला पण तृतीय वल्ली चालू आहे. आणि तृतीय वल्ली मधला प्रथम मंत्र जो आहे श्रुती मंत्र, याबद्दल आपण काल बघितलं. अधिकारवाणी मधून बघितलं. ज्ञानामध्ये सामर्थ्य, वाणीमध्ये तेज. ज्या ठिकाणी सामर्थ्य आणि तेज दोन्ही असतं त्या ठिकाणी संस्कारक्षम असं श्रवण होतं. आणि ते श्रवण अंगी श्रवण होतं. आणि अशा अंगी श्रवणासाठी सामर्थ्य आणि तेजाची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणून ज्ञानाचं सामर्थ्य आणि वाणीमधलं तेज, वाणीचं सामर्थ्य, ज्ञानातलं तेज, या दोन्ही गोष्टींची मागणी आम्हाला भगवंतापाशी करायची असते. आणि ती मागणी करत असताना श्री गुरूंच्या समवेत मागणी हो. त्यांच्या बरोबर ही मागायचं आहे भगवंतापाशी. आणि म्हणून श्री गुरु आणि शिष्य दोघंही मागतात आहे. श्री गुरूंना आवश्यकता नसते, परंतु शिष्यासाठी त्यांचं ते मागणं आहे. हा भाव शिष्याचा असावा. आणि म्हणून वाणीतलं सामर्थ्य, ज्ञानातलं तेज, या दोन्हीसाठी आपण प्रार्थना करूया शांती पाठाच्या माध्यमातून. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम
श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जेथ ज्ञानवन्नी प्रगटे तेथे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. समर्थांची ओवी आहे. ज्या ठिकाणी ज्ञानवन्नी प्रगटतो त्या ठिकाणी दृश्य केर आटतो. म्हणजे जगत आदी पसाराचा, देहादी जगताचा हा जो पसार आहे, ब्रह्मांडाचा, पिंड ब्रह्मांडाचा जो पसार आहे, हा पिंड ब्रह्मांडाचा पसारा तेव्हाच आटतो. आणि तदाकारे मूळ तुटे, म्हणजे जर आम्ही एक रूप ऐक्य स्वरूपाकार झालो, स्वरूपाशी ऐक्य पावलो, तदाकार झालो, तर मूळ तुटतं. कशाचं मूळ तुटतं? भिन्नत्वाचे. म्हणजे जेवढं भिन्नत्व आहे, जेवढं नाना भेदत्व आहे, या सगळ्याचं मूळ तदाकारतेमध्ये तुटून जातो. आणि ती तदाकारता स्वरूपाशी आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी आहे. आणि ते मी आहे, ब्रह्मस्वरूप मी आहे, हे आम्हाला श्रुती वारंवार वारंवार सांगते. त्या ब्रह्मस्वरूपाचा निर्णय होण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तिसरी वल्ली सुद्धा जी आहे, ही तिसरी वल्ली सुद्धा परब्रह्म स्वरूपाचा निर्णय करण्यासाठीच आहे. आणि म्हणून परब्रह्म स्वरूपाचा निर्णय जर मला करायचा असेल, तर मात्र आम्हाला भिन्नत्व जे आहे, या भिन्नत्वाचं मूळ कुठे आहे हे शोधावं लागेल की नाही. भिन्नत्वाचं स्वरूप काय आहे हे लक्षात घ्यावं लागेल की नाही पहिले. आणि भिन्नत्वाचं स्वरूप म्हणजेच हा संसार वृक्ष आहे. भिन्नत्वाचं स्वरूप कोणतं आहे? हा संसार वृक्ष आहे. आणि म्हणून तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. आता भिन्नत्वाचं मूळ जे आहे, तर हे भिन्नत्वाचं मूळ जे आहे, हे मूळ परब्रह्म स्वरूप आहे. ऊर्ध्वमूल कसं आहे, कुठे आहे? ते वर आहे. म्हणजे वर आणि खाली अशा ह्या कल्पना आपल्या व्यावहारिक कल्पनेसारख्या घेऊ नका. ह्या सापेक्ष कल्पना आहे, व्यावहारिक कल्पना, वर खालीच्या सापेक्ष कल्पना आहे. आम्ही वर राहतो हो, आपण खाली राहता का? सापेक्ष कल्पना आहे. घर सापेक्ष वर खाली म्हटलं. आम्ही वरिष्ठ आहो, आपण कनिष्ठ आहात. अधिकार सापेक्षाने म्हणतोय. सापेक्षता इथे ठेवू नका. कठोपनिषदाचा अभ्यास सुरू आहे आणि परब्रह्माचा निर्णय करायचा आहे. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. स्वरूपाकार त्यांनी आमचं भिन्नत्वाचं मूळ तुटून जाणार आहे. म्हणजे आम्हाला संसार वृक्षाचं जे स्वरूप आहे, रूप आहे, या रूपाचं प्रत्यक्ष आम्ही ते ओळखणार आहोत. ज्या वेळेला ओळखू त्यावेळेला आम्ही या संसार वृक्षाचं मूळ आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी ह्या परब्रह्म स्वरूपाचा निर्णय घेण्यासाठी म्हणून हा तिसरी वल्ली आहे पूर्ण. म्हणजेच 6व्या वल्लीला त्या ठिकाणी प्रारंभ होतोय. म्हणून श्रुती आम्हाला सांगते, श्रुती आम्हाला या पहिल्या मंत्राच्या माध्यमातून सांगते. पहिल्या मंत्राचा काही भाग काल आपण बघितलेला आहे. आज राहिलेला आपण भाग बघू. थोडक्यात हा मंत्र आज पूर्णच करू. मग कसा आहे हा संसार वृक्ष? कसा आहे? श्रुतीने वर्णन केलेलं आहे, गीतेने पण ह्याचं हेच वर्णन केलेलं आहे. श्रुती आणि स्मृती यांचा समन्वय अत्यंत सुंदर रीतीने जर आपल्याला घालता आला तर निश्चितच तो स्वाध्याय होईल. आणि तो माझ्या स्वाध्याय ज्या वेळेला मी म्हणून स्वीकारेल त्यावेळेला तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचं नक्कीच होणार. भिन्नत्वाचं मूळ तोडायचंय आणि अभिन्नत्वाचा जो निर्णय तो घ्यायचा आहे. भिन्न अभिन्नच्या माध्यमातून विचार केला तर असा करायचा, आणि या श्लोकाच्या माध्यमातून विचार केला तर संसार वृक्षाचं मूळ जे आहे, हे संसार वृक्षाचं मूळ मला जाणायचं आहे.
म्हणून या संसार वृक्षाची मुळे कशी आहे, ती वर आहे आणि शाखा काय खाली आहेत. असा हा अश्वस्थ वृक्ष आहे, जुनाट आणि पुरातन आहे. फार महत्वाचा श्लोक आहे हो. आमच्या साधनेसाठी अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. मग ज्याचे मूळ कसं आहे, या मुळाचं वर्णन हा मंत्र करतोय. त्याचप्रमाणे नुसतं मुळाचं वर्णन करतोय का? नाही. तर त्या मुळाचं ज्या शाखा आहेत, त्या शाखांचं सुद्धा वर्णन केलंय या श्लोकाच्या माध्यमातून. आचार्यांनी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. म्हणून ते मूळ कसं आहे, मुळाचं वर्णन करताना मूळ कसं आहे, आचार्य म्हणतात ते विशुद्ध आहे. तदेव शुक्रम, ते विशुद्ध आहे, तेच ब्रह्म आहे. कोण काय ब्रह्म आहे? ऊर्ध्व मूल, ज्याचं मूळ वरती आहे ते विशुद्ध आहे, ते ब्रह्म आहे, तेच अमृत आहे. आणि त्या मुळामध्ये सगळे जण समाविष्ट आहेत. त्याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. एक एक वाक्य महत्वाचं आहे हो याच्यामधलं. याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. हेच ते ब्रह्म होय. एतद्वै तत्, हेच ते ब्रह्म आहे. असा हा मंत्र आम्हाला सांगतोय. मुळाचं वर्णन करून सांगितलेलं आहे आणि शाखा पल्लव या संसार वृक्षाचंही सुद्धा वर्णन केलं. म्हणून मला या अश्वस्थ वृक्षाला, या संसार वृक्षाला ओळखायचंय, याचं स्वरूप ओळखायचंय. ह्या मंत्रामध्ये नेमकं मला साधन काय करायचंय हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय या मंत्राचा अभ्यास होणार नाही. शब्दाने आपल्याला सगळं कळेल, पण जोपर्यंत साधन कळणार नाही ना, तोपर्यंत या मंत्राच्या अंतरंगात आपण जाऊ शकणार नाही आणि तो मंत्र माझ्या अंतरंगात ठसणार नाही, माझ्या अंतरंगात स्थिर होणार नाही, दृढ होणार नाही. मग आत्मसात कसा होईल? म्हणून आधी मंत्राच्या अंतरंगात घुसायचं आणि मग तो मंत्र आपल्या अंतरंगामध्ये जातो, स्थिर होतो. म्हणून मला या वृक्षाचं स्वरूप ओळखायचंय, संसार वृक्षाचं रूप ओळखायचंय आणि त्याचं जे मूळ आहे त्या मुळाचं स्वरूप जाणायचं आहे. लक्षात घ्या, बारकाईने ऐका. ओळखणं आणि जाणणं, रूप आणि स्वरूप. रूपाला ओळखायचं आणि स्वरूपाला जाणायचं. मुळाचं स्वरूप काय आहे हे जाणायचं आणि वृक्षाचं रूप काय आहे हे ओळखायचं. ओळखणं आणि जाणणं या दोन्ही प्रक्रिया, वैचारिक प्रक्रिया मला या मंत्राच्या माध्यमातून करायच्या आहे. साधन सुरू झालं. साधन सुरू झालं. काल आपल्याला नेमकं काय करायचं, संसार वृक्ष कसा आहे आणि मूळ कसं आहे याचं सविस्तर वर्णन काल झालेलं आहे. आज साधन करायचं आणि ओळखणं आणि जाणणं या दोन्ही प्रक्रिया विचारांच्या माध्यमातून करायचं. म्हणून रूपाचं वर्णन परमपूज्य डॉक्टर काकांनी 2 ते 29 ओव्यांपर्यंत केलंय. या संसार वृक्षाचं रूपाचं वर्णन केलंय. म्हणजे कशासाठी वर्णन केलंय? त्याला ओळखण्यासाठी की नाही. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो, आपण रोज भेटत असतो त्यांना आणि त्यांना ओळखत पण असतो की हे कसे आहेत, उंच आहे, बुटके आहेत, काळे आहे, गोरे आहेत, सद्गृहस्थ आहेत की कसे आहेत, त्याच्या रूपावरून आपण त्यांना ओळखत असतो. पण त्यांच्या गुणांवरून त्यांना आपण जाणत असतो. लक्षात घ्या, त्यांच्या गुणांवरून आपण त्यांना जाणत असतो आणि रूपावरून त्यांना ओळखत असतो. आपण यांना ओळखता का? मग आपण म्हणतो हो हो ओळखतो. ओळखतो म्हणतो ज्यावेळेला, त्यावेळेला त्याच्या रूपावरून आपण त्यांना ओळखत असतो की हे किनी ह्या गावाचे, ह्या भागात राहतात, यांचं असं असं व्यवसाय आहे आणि हे सद्गृहस्थ आहेत, अत्यंत परोपकारी आहेत, आध्यात्मिक आहे, साधक आहेत, हे त्यांना आपण जाणलेलं आहे. आणि म्हणून व्यवहार
व्यवहार रूपाशी नाही होत आमचा व्यवहार, आम्ही त्यांचं स्वरूप जाणल्यामुळे त्याप्रमाणे आमचा व्यवहार होतो त्या व्यक्तीशी, होतो की नाही? एखादा व्यक्ती जर बदमाश असेल पण दिसायला सुंदर असेल आणि वृत्तीने जर का तो कपटी असेल तर आमचा त्यांच्याशी व्यवहार कसा होईल? आणि एखादा व्यक्ती दिसायला समजा कुरूप असेल परंतु अत्यंत परोपकारी, साधक, आध्यात्मिक वृत्तीचा आणि अधिकारी असेल, आमचा त्यांच्याशी व्यवहार कसा होईल? म्हणजे आम्ही जाणल्यानंतर त्याच्याशी व्यवहार करतो किती? अगदी त्याप्रमाणे आम्हाला अश्वस्थ वृक्षाच्या रूपाला ओळखायचं आहे आणि स्वरूपाला, त्याच्या मुळाला जाणायचं आहे आणि जाणल्यानंतर मग या संसार वृक्षाशी आमचा व्यवहार कसा असला पाहिजे? जसं आम्ही सद्गृहस्थाच्या वर्तनाला जाणून त्यांच्याशी आम्ही सद्वर्तन करतो, त्याप्रमाणे या मुळाला जेव्हा आम्ही जाणू त्यावेळेला संसार वृक्षाशी आमचा जो व्यवहार आहे तो असंगत्वाने असणार आहे. असंग शस्त्रेन दृढीन चित्वा. आणि हे असंगत्व काय पद्धतीने आम्ही आमच्यामध्ये विकसित करायचं, यासाठी या श्लोकाची सगळी, या मंत्राची सगळी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. संसाराचं अनित्यत्व, संसाराचं क्षणिक तत्व कसं आहे हे आम्हाला या ठिकाणी गुरुदेव सांगतात आहे, श्री गुरु सांगतात आहे. हो, यमदेवाच्या रूपाने श्री गुरु आमच्याशी संवाद साधतात आहे आणि आम्हाला ओळखणं आणि जाणणं, वैचारिक प्रक्रिया कशी करायची? युक्तीने करायची, प्रमाणाने करायची आणि अनुभवाने सिद्ध करायची. युक्तीने पण करायची आम्हाला. आणि म्हणून मी ब्रह्मच आहे अशा दृढ निश्चयाने या स्वरूपाशी स्थिर व्हावे, एवढाच आजचा प्रतिपाद्य विषय आहे. हा, या मंत्राचं, श्रुती मंत्राचं अंतरंग जर काय असेल तर हेच आहे की मी ब्रह्मच आहे, हा माझा दृढ निश्चय व्हावा. ब्रह्मसत्य, जगन मिथ्य आहे, जगताचं मिथ्यत्व ओळखायचं आणि ब्रह्मसत्यत्व जाणायचं. आणि हा निश्चय माझा झालाच पाहिजे. का झाला पाहिजे हा निश्चय? काय उद्देश आहे निश्चयाच्या मागे? या निश्चयाच्या मागे उद्देश आहे, माऊलीने फार सुंदर सांगितले, अगापी पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा, करीत असे आडवारा विश्वाभासू. अरे पंडुकुमारा, ज्या वेळेला स्वरूपाच्या, आत्मस्वरूपाच्या घराला आपण येतो, म्हणजे स्वरूपाकारतेकडे आपण वाटचाल करतो, त्यावेळेला या स्वरूपाकारतेच्या घराच्या आड काय येतो? आवाज येत नाहीये का? आता येतोय? येतोय आवाज, येतोय. ठीक आहे. आता ह्या ज्यांना येत नाही त्यांनी मोबाईल बंद करा, स्विच ऑफ आणि पुन्हा ऑन करा. आज सुनील काकांचा आवाजाला जरा त्रास असल्यामुळे हा विषय मी घेते, बाकी काही नाही. काका आहेत पण आवाज बराच, त्यांचा घशाला बराच त्रास आहे. असो, ज्या वेळेला आम्हाला स्वरूपाच्या घराकडे येत असतो, स्वरूपाकारतेकडे आम्ही वाटचाल करतो, त्यावेळेला आमच्या आड काय येतो? तर हा विश्वाचा आडवारा. आडवारा म्हटलंय. आडवारा म्हणजे आपल्याला माहितीये, आडरान, आडरान, आडवारा. आडरानाने म्हणजे रस्ता सोडून द्यायचा आणि बाजूच्या रस्त्याने जायचं. जरा थोडासा अडचणीचा रस्ता असतो तो, म्हणून त्याला आडरान म्हणतात, आड रस्ता म्हणतात. तसं हा आडवारा आहे, हा आमच्यामध्ये येत असतो, विश्वाचा भास. आणि म्हणून या निश्चयाच्या आड येणारा जो विश्वाचा भास आहे, हा भास
याला ओळखायचं आहे, भास आहे हे ओळखायचं आहे. आणि म्हणून हे तू जाण रे बाबा, की हा विश्वाचा जो भास, हा संसार जो आहे, हा संसार वृक्ष मिथ्या आहे, हे तू जाण. आणि हे जाणायचं असेल तर ह्या विश्वाचा भास मावळला पाहिजे की नाही? पटतं की नाही? हे जाणायचं असेल तर विश्वाचा भास मावळला पाहिजे. आणि विश्वाचा भास मावळायचा असेल तर त्या ठिकाणी काय होईल हो? त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? नवल उदेला चंडांशू. विश्वाचा भास जर का मावळायचा असेल तर नवल उदेला चंडांशू, म्हणजे श्री गुरूंचा उदय, ज्ञान सूर्याचा उदय. आणि म्हणून हा निर्णय श्री गुरूंच्याच कृपेने होणार आहे. श्री गुरूंच्या कृपेने हा माझा निर्णय होणार आहे. कोणता? ब्रह्मसत्य जगन मिथ्या. म्हणून श्री गुरूंची शरणागती. म्हणून जाणून विषयाचे नश्वरपण ओळखायचंय ना. मग कसं, काय ओळखायचंय आणि कसं ओळखायचंय? जाणून विषयाचे नश्वरपण, ह्या विषयामधलं नश्वरता जी आहे, ह्या विषयांची जी नश्वरता आहे, या संसार वृक्षाची नश्वरता आहे, हे ओळखायचं आहे. पावावया लागी ब्रह्म पूर्ण. कशासाठी ओळखायचे? ब्रह्म हे पूर्ण आहे, ते मी आहे, हे जाणण्यासाठी विश्वाची नश्वरता ओळखायची आहे. पण त्यासाठी सद्गुरुशी अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त. काय रचना आहे हो! संतांचा एक एक शब्द महत्वाचा असतो. आणि म्हणून त्यासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री गुरूंशी अनन्य शरणागती जर आपण घेतली तर आम्ही हे ओळखणं आणि जाणणं जे आहे, हे ह्याचा समन्वय नीट लावू शकू. नाहीतर गोंधळ होईल. जाणणं काय, ओळखणं काय. आम्ही ब्रह्मस्वरूप फक्त ओळखतो आणि संसार वृक्षाला छान जाणतो. किती छान आहे हो! हा खूप बरं वाटतं नाही का? शेवटी आपलं घर ते आपलंच घर आहे. इथेच कसं निवांत वाटतं. या प्रपंचाच्या घराला तुम्ही आपलं घर म्हटलं आम्ही, आणि इथे जर आम्ही निवांतता शोधत बसलो तर आम्ही सगळा गोंधळ केलाय हो, जाणण्याचा, ओळखण्याचा पूर्ण गोंधळ केलाय. आणि ब्रह्मस्वरूप ओळखलंय. सगळ्या ह्या संसाराचं मूळ कारण ब्रह्म आहे. कसं म्हणतो आहे? आणि निवांतपणा इथे आहे. या दोन आहे मध्ये किती फरक करतो आपण बघ. अज्ञानामुळे या दोन आहे मध्ये फरक करतोय. आणि म्हणून ही श्रुती आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण ज्ञान देते आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्याच. मग ह्या संसार वृक्षाला वृक्षाचीच उपमा का द्यावी? कशासाठी याला वृक्ष म्हटलंय? कारण या वृक्षाचं छेदन होतं. ज्याचं छेदन होतं त्याला वृक्ष असं म्हणतात. थोडं संस्कृत अभ्यास नाहीये, परंतु काकांचं ऐकून थोडासा, वृक्ष शब्दाचा मूळ धातू ओव्रश्चू असा होतो. म्हणजे याचा अर्थ छेदणे असा होतो. ज्याचं छेदन होतं म्हणजे ज्याचा नाश होतो त्याला वृक्ष म्हणतात. समूळ नाश आम्हाला करायचा. कसा? युक्तीनी, प्रमाणाने आणि अनुभवानी. 3 लक्षात ठेवायचे शब्द. युक्तीने करायचा म्हणजे वैचारिक युक्ती करायची, विचारांच्या माध्यमातून युक्ती करायची. वैराग्य वृत्तीनी म्हणजे प्रमाणाने, त्याला प्रमाण द्यायचंय वैराग्याचं. वैराग्याचं प्रमाण वापरायचंय. आणि अनुभव पुरुषार्थ करायचा आहे, म्हणजे मग त्याचा आम्हाला अनुभव येणार आहे. आणि मग अशी प्रत्यक्ष अंमलबजावणी करून या असंग शस्त्राच्या माध्यमातून या संसार वृक्षाचा छेद करायचा आहे. आता ह्या संसार वृक्षापासून जर आम्हाला असंगत्व घ्यायचं असेल, म्हणजे याच्या संगात राहायचं नसेल, तर मग आम्हाला नक्कीच
वैचारिक युक्ती करावी लागेल की नाही हो? मग ती कशी करायची, वैचारिक युक्ती कशी घ्यायची, विचार कसा करायचा संसार वृक्षाचा, कशा पद्धतीने विचार करायचा? सगळ्यात पहिले आम्हाला आचार्यांनी आणि काकांच्या सुद्धा 1 ते 29 पर्यंतच्या ज्या ओव्या आहेत, ह्या ओव्या शांतपणे वाचा. मीटिंग झाल्यानंतर, सत्संग संपल्यानंतर या 1 ते 29 ओव्यांपर्यंत काकांनी आणि आचार्यांनी सुद्धा ह्या संसार वृक्षाचं चित्र रेखाटलंय. फार सुंदर चित्र रेखाटलंय. संसार वृक्षाचं मूळ सांगितलं, मुळानंतर मग सांगितलं की त्या ब्रह्म हे मूळ आहे. मग त्याला अंकुर कसे फुटतात, अंकुर नंतर पानं कशी आहे, पानं कशाची आहेत, मनोबुद्धी विषयांचे अंकुर आहेत. तर पानं कशाची आहेत, फांद्या कशाच्या आहेत, कुचक्या फांद्या, किडक्या फांद्या, चांगल्या फांद्या कशाच्या आहेत. बरं, अंकुर आलं, पान आलं, फांद्या आलं, फुलं पण आहे या संसार वृक्षाला. नाना तप यज्ञ दान ह्याचं फुल आहे. आता या वृक्षाचं पोषण पण करतो हो आम्ही, म्हणजे खत देतो त्याला. या संसार वृक्षाला खत पोषण कशाने होतं, सुख दुःखाच्या जाणीवेनी पोषण होतं. सविस्तर वर्णन करणार नाही, कारण सविस्तर वर्णन करणं इतका आपला वेळ पण नाही. आणि प्रत्येकाचा हा अनुभव आहे संसार वृक्षाचा. ज्याचा अनुभव आहे त्याचं काय वर्णन करायचं हो? जो अनुभव घ्यायचा आहे त्याचं वर्णन करून त्याला जाणायचंय. आणि म्हणून त्याला फक्त ओळखायचं आहे. एस, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त टिक टिक करत जायचंय, फक्त टिक टिक करत जायचंय. आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, आपण दोघं जण तिथे भेटलो होतो ना, नागपूरला भेटलो होतो ना, तो म्हणतो बरोबर आहे, एस, करेक्ट. मग आपण त्या कार्यालयात भेटलो होतो, हो. त्यावेळेला तिथे लग्न होतं, हो. नुसतं टिक टिक केलं. तसं टिक टिक करा संसार वृक्षाला. सगळ्यांचा अनुभव छान आहे अगदी, अनेक जन्मापासूनचा. पोषण कशाने केलंय, सुख दुःखाच्या खताने पोषण केलंय हो. फळ कशाची आहे, जीवस्य जीवनम ही फळं आहे. ज्याला जे इच्छा आहे ती सगळी इच्छा या संसार वृक्षामध्ये पूर्ण होते हो. वाघाला शिकार पाहिजे असते, हरणाची इच्छा असते. आज हरिण खाऊन पोटभर भूक लागलेली असते, आता प्राणी मिळाला पाहिजे म्हणून पटकन प्राणी समोर त्याला दिसतोच आणि खातोच. कोणताही का असेल ना, खातोच. म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होते की नाही. मग बळकटी आली आहे वृक्षाला. कशाने बळकटी आली आहे होय संसार वृक्षाला? आशा तृष्णाने आलेली आहे. आता असा बळकट झालेला हा जो संसार वृक्ष आहे, या वृक्षाला वर घरटी पण आहे हो. पक्षी पण आले, पक्ष्यांना कळतं कुठे बसायचं, कोणता वृक्ष बळकट आहे. इतकुशा झाडावर कधी घरट बसत नाही, छोट्याशा रोपावर कधी घरटी बनत नाही. घरटी मोठ्या वृक्षावरच बनतात, पक्षी त्याच घरट्यामध्ये येतात. म्हणून घरटी बनली अनेक स्वर्गादी लोक, अनेक लोक, ब्रह्मदेवादी लोक, तस्मिन लोकहा, सगळ्या प्रकारची लोक या वृक्षामध्ये. आणि आता तो वृक्ष बळकट झाला आणि गर्जना करतोय. वादळामध्ये तो वृक्ष डोलतो. वादळ आलं हो, कशाचं? आक्रोश, दुःख. आता तो वृक्ष गर्जना करतो आहे आणि डोलतो कशाने आहे? तो कामना म्हणजे इच्छा, कर्म. इच्छा झाली म्हणून कर्म केलं, कर्माला फळ आलं, परत फळ भोगायला. त्या फळातून परत वासना, नाही मला कमीच मिळालं, या जन्मात मी नाही कमवू शकलो, पुढच्या जन्मात घेतल्याशिवाय राहणारच नाही. झालं, छान डोलतो. आणि हा डोलवायला कोण लावतोय वृक्ष? आम्हीच लावतो. असं चित्र काढा हो. एक छोटस चित्र काढलंय, नाही दिसणार याच्यावर स्पष्ट, पण चित्र काढलं एवढं तर लक्षात येईल. कशासाठी? डोळ्यासमोर चित्र असलं की मग लक्षात येतो की ह्या संसार वृक्षाचं
रूप आहे हे आता आपण ओळखलं, छान ओळखलं की हा संसार वृक्ष कसा आहे. आणि ह्या संसार वृक्षाला ओळखण्यासाठी जरी संसार वृक्ष जाणणे शरण वेदांतासी जाणे, आता याला ओळखायचं आहे, आता याचं मूळ जाणायचं आहे, तर शरण वेदांतासी जा. शरण वेदांतासी जाणे, संसार जाणिता तेणे ब्रह्मही कळे. एकदा या संसार वृक्षाला ओळखलं की ब्रह्म तिथेच आहे हे कळतं, हे जाणल्या जातं. काकांची पहिली चोवी आहे बघा, जरी संसार वृक्षा जाणे शरण वेदांतासी जाणे ब्रह्मही कळे, संसार जाणिता तेणे ब्रह्मही कळे. तिथेच आम्हाला ह्या संसार वृक्षाचं स्वरूप ओळखलं की ब्रह्म तिथेच जाणल्या जात. मग आता ओळखणं आणि जाणणं, आधी आम्ही ओळखतो हो मग आम्ही जाणतो असं कधी होत नाही. ओळखतो आम्ही त्याच्या सहवासात असतो, संसार वृक्षाच्या सहवासात. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, काय म्हणतात ते समर्थ, जन्म कोट्यानुकोटी, कोट्यानुकोटी वर्ष झाले रे रामराया, अनेक जन्म कोट्यानुकोटी जन्म झाले, परंतु या संसार वृक्षामध्ये मी जळतच आहे, माझं हृदय जळतच आहे. म्हणून याच्या सहवासामध्ये आम्ही अनेक जन्मांपासून आहोत, 84 लक्ष फिरून आलेलो आहोत. आता मात्र जाणण्यासाठी आम्हाला सिद्ध व्हावे लागेल की नाही, झडझडूनी. मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे ची नियोजिले. नियोजित काय, ब्रह्म जाणणं हे नियोजित. आणि त्या नियोजनामध्ये आम्हाला बसणं महत्वाचं आहे की नाही. म्हणून हा संसार वृक्ष आता ओळखणं सुरू आहे. कसा आहे, अश्वस्थ आहे. म्हणजे कसा आहे हो, अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि स्थ म्हणजे स्थित, जो उद्या स्थित नाही. काल सुनील काकांनी विषय घेतला, आज सुनील काका विषय घेत नाही. किती बदलता हो बघा, एवढं बदलता. असं तुम्हा लोकांना वाटलं होतं का की आज काका घेणार नाही? ह्या श्लोकाचा उत्तरार्ध कसा ऐकायला मिळेल यासाठी आपण सगळे उत्सुक. परंतु बदलतं स्वरूप, बदलतं स्वरूप जो उद्या स्थित नाही. आचार्याला क्षण प्रध्वंसी असं म्हणतात, एका क्षणात प्रध्वंस होणारा. आणि म्हणून संसरती इति संसार आहे, प्रवाह रूपानी हा नित्य आहे. काय, संसार वृक्ष. आता मी जो काढून दाखवला सगळ्यांना, किंवा 29 ओव्यांपर्यंत आहे, शांतपणे बसा आणि एक डायग्राम काढाच आज घरी संसार वृक्षाचा, आणि बघा त्याला ओळखणं पटकन शक्य होतं. पटकन ओळखतो आम्ही. ओळखलं का, एखादी ओळख देतो समोरचा व्यक्ती, आत्ता ओळखलं. तसं चित्र समोर असलं की पटकन ओळखतं. म्हणून प्रवाह रूपाने नित्य आहे हो. कसा प्रवाह रूपाने नित्य आहे, नदीचं पाणी वेगाने वाहतं आणि मागून परत पाणी येतं. जैसे वाहते पाणी वेगे, जैसे वाहते पाणी जाई वेगे, तैसेच आणि मिळे मागे. तसंच मागून पाणी येतं. आम्हाला वाटतं नदीचं पाणी नित्यच आहे, पण ते प्रवाह रूपाने नित्य आहे. म्हणून या जगाचं स्वरूप नीट आम्ही समजून घ्यायचं. त्या संसार वृक्षाचं मूळ वर आहे, शाखा खाली आहे. त्या सगळ्या सापेक्ष कल्पना आहे, वर खाली. सापेक्षतेमध्ये आपण कधीच राहता कामा नये. ऊर्ध्व म्हणजे परम, वर म्हणजे परम. म्हणून सतत विचार आम्हाला परमध्येयाचा करायचा, परमोच्च ध्येयाचा करायचा, आणि ते ब्रह्म रूपता आहे. मी मूळचा ब्रह्मरूप आहे. ती ब्रह्मरूपता मला अनुभवायची आहे, असलेल्या स्वरूपाला मला प्राप्त व्हायचं आहे. आणि म्हणून
परंतु ह्या असलेल्या स्वरूपाला प्राप्त होण्याच्या आड काय येत आहे, या संसार वृक्षाच्या फांद्या ज्या आहे ना हो, ह्या आमच्या आड येतात आहे. कशाच्या आहेत हो? या नामरूपाच्या. ह्या नामरूपाच्या फांद्या आम्हाला जखडून ठेवलेल्या आहेत. ह्या नामरूपाच्या अंकुराने जखडून ठेवलेला आहे. या संसार वृक्षाच्या पानांनी आम्हाला जखडून ठेवलेलं आहे. पानं, फुलं, फळं रमत गेलोय सगळ्यामध्ये रमत गेलोय. पानं, फुलं, फळं सगळ्यात रमत गेल्या. घरटी, त्यातली पक्षी, सगळ्यात आम्ही रमत गेलेलो आहो. आणि म्हणून आम्ही कशामध्ये, विवेकानंदांचं फार सुंदर वाक्य आहे हो, फार छान वाक्य, क्रिएशन इज डिग्रेडेशन. विवेकानंद म्हणतात, म्हणजे ज्या ठिकाणी निर्मिती आहे त्या निर्मितीमध्ये जर रमत गेलो तर आमचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे आमची अधोगती होते. क्रिएशन बघा, मूळ काय आहे? ब्रह्मस्व मूळ आहे. आणि मग त्याच्यानंतर अव्यक्त तत्व हिरण्यगर्भ, मूळ माया, तिथून मग वासना, त्या वासनेनंतर आलेलं सगळी क्रिएशन, पूर्ण फांद्या, फळं, फुलं, घरटी, पक्षी, वादळ. वादळात वृक्ष छान डोलतो, एवढं वादळ आलं हो, तो वृक्ष इतका छान डोलत होता, त्याच्यातही आपण रमतो हो. आता ह्या सगळ्या क्रिएशन मध्ये आम्ही रमलो की नाही, म्हणून आमची अधोगती झाली, म्हणून आम्ही ऊर्ध्वगतीचा विचार करू शकत नाही. किती सुंदर वाक्य म्हटलंय विवेकानंदांनी, क्रिएशन इज डिग्रेडेशन. कोण करतो? आम्हीच आमचं करतो. पण ह्या क्रिएशनचा जर आम्ही नीट उपयोग करून घेतला तर आमचं डिग्रेडेशन होणार नाही. निर्मितीचा उपयोग आम्ही आमच्या शाश्वत हितासाठी करून घेतला तर होणार नाही. मोबाईल विज्ञानाची निर्मिती, आता ह्या मोबाईल विज्ञानाच्या नव्या निर्मितीचा उपयोग श्रवणासाठी केला, आध्यात्मिक श्रवणासाठी केला, तर श्रवणाद्वारे सुमना समाधी जोडे, इथपर्यंत आम्ही जातो, ऊर्ध्वगतीकडे जातो. आणि ह्या क्रिएशनचा उपयोग आम्ही ह्या क्रिएशन मध्ये रमलो. व्हॉट्सअप, युट्यूब, नवीन नवीन फीचर्स, ह्या ह्याच्यात जर आम्ही रंगलो तर आम्ही डिग्रेडेशन. आता क्रिएशनचा उपयोग आम्ही कसा करून घ्यायचा? डिग्रेडेशन साठी करायचा की ऊर्ध्वगतीसाठी करायचा? हा पुरुषार्थ आमच्या हातात आहे आणि हा आम्हाला करायचा आहे. म्हणून हे जे नामरूपात्मक जी शक्ती आहे या वृक्षामध्ये, तिने त्या शक्तीमध्ये जीवाला बांधण्याची ताकद आहे हो. केवढी या नामरूपामध्ये शक्ती आहे. काकांच्या दर्शनाला निघालो आणि जात असताना काका समोर बसलेले आहेत, दिसतात आहे. खोलीतून निघालो शिवगडला, जात असताना मागून आवाज आला, अहो थांबा, मी आपल्या बरोबर आम्ही येतोय. तो 2-3 लोकांचा आवाज आला, एकटं नका जाऊ, आम्ही पण येतोय. आणि समोर झपाट्याने चालत असलेले पावलं गचकन तिथे थांबले. कशामुळे थांबले हो? ऊर्ध्वगतीकडे जात असताना थांबले कशामुळे? नाम आणि रूप दोघा तिघांनी जे आम्हाला आवाज दिला की थांबा, आम्ही येतो, बांधलं की नाही जीवाला? तिथेच बांधलं की नाही? वाटेल ते झालं तरी मी थांबणार नाही, मी काकांकडे चाललोय असं आपण म्हणतो का? नाही, थांबून त्यांनी घेऊन जाऊ बरोबर. नामरूपाने बांधलं की नाही? केवढं नामरूप बांधतो. मांजरीचं नाव ठेवतो, गोल्डी नाव ठेवलं मांजरीचं, गोल्डी. आले आमच्याकडे एक जण, त्यांनी, मांजर छान आहे हो, फार छान मांजर आहे, नाव ठेवलं हो गोल्डी. हो का? माझ्या नातीचं नाव गोल्डीच आहे. त्या मांजरीच्या नावावरून काय आठवलं? नातीचं गोल्डी, नात आठवली गोल्डी. आणि मग ती पण खूप छान आहे हो, फारच गोड आहे. बांधलं की नाही नामरूपाने?
आता काही संबंध होता का? मांजरीचं नाव गोल्डी, नातीचं नाव गोल्डी, अर्थार्थी काही संबंध नाही. पण ते बांधलं नामरूपानी, आम्ही नामरूपानी असं बांधलं जातो. हो, या संसार वृक्षाची ही जी ताकद आहे, बांधलं जातो. आणि म्हणून नामरूप जे आहेत याला आम्ही ओळखायचं. अस्तिभाती प्रिय सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जायचं, पारमार्थिक सत्तेपर्यंत जायचं. नामरूप माहितले अस्तिभाती प्रिय ईश्वर, ईश्वराची सत्ता, त्या नामरूपाला अस्तित्व ईश्वराच्या सत्तेमुळे आहे. आणि त्या अस्तित्व हे सच्च्या अधिष्ठानावर आहे आणि ते सतरूप मी आहे. आता या फांद्या फुलं याच्यावरून कुठे गेलो? सतरूपाकडे गेलो, ऊर्ध्व गतीकडे गेलो. क्रिएशन मध्ये रमलो का? नामरूप क्रिएशन त्यात रमलो का? अजिबात नाही. असा मला समुद्र आणि तरंगाला जसं पृथक अस्तित्व नाही, समुद्रच नाना तरंगाच्या रूपाने खेळत आहे, अगदी त्याप्रमाणे मी आणि माझं याला अस्तित्व नाही. हे जे अस्तित्व आम्ही देतोय हे फक्त अज्ञानामुळे देतोय. आणि म्हणून तैसे संसार या समजतात, जाणीची जे अनित्यता ओळखणं चालू आहे. संसार या समजतात, सर्व संसाराला अनित्य आहे हे जाणायचं. आणि त्यावेळेला वैराग्य दवडिता पाठी लागे, प्रमाण वैराग्याचं, शस्त्र असंगत्वाचं. अशा पद्धतीने आम्ही जाणलं, संसाराला जाणणं ओळखणं सुरू आहे. हो, आणि त्याचबरोबर जाणणं पण चालू आहे. दोन्ही प्रक्रिया वैचारिक चालू आहे. आणि संसाराला ओळखलं, काय ओळखलं? याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. कोणी अतिक्रमण केलंय? कोणाकडून अतिक्रमण झालंय? जीवाकडून अतिक्रमण झालंय. म्हणजे काय केलंय जीवानी? ह्या जीवानी ह्या संसाराला, ह्या मायेला सत्यत्व दिलेलं आहे आणि अतिक्रमण केलेलं आहे. जागेवर अतिक्रमण होतो की नाही? जागा कोणाची असते? सरकारची असते. आणि त्या जागेला आम्ही आमची म्हणतो आणि घर बांधतो. मग बुलडोजर फिरतो. मग बुलडोजर फिरल्यानंतर आमच्या हातात काहीही नसतो. परंतु ह्या अतिक्रमणावर, जीवानी केलेल्या अतिक्रमणावर जर का वेदांताचा बुलडोजर फिरला न हो, तर आनंदाशिवाय काही हातामध्ये येणार नाही. प्रपंचामध्ये बुलडोजर फिरला तर दुःख, नैराश्य. परंतु परमार्थामध्ये वेदांताचा बुलडोजर जर फिरवला आणि जीवाने अतिक्रमण जर हटवलं जीवाचं, तर आनंदच, ऊर्ध्वगतीच. आणि म्हणून घट जे आहे, कसं हे शक्य आहे? हे शक्य आहे का? शक्य आहे. उदाहरण देते मग कळ हे कसं शक्य आहे. हो, घट असतो, घटाचं कारण काय? मृत्तिका असते. घटाचं कारण मृत्तिका असते की नाही? पण घट त्या मृत्तिकेवर अतिक्रमण करू शकत नाही. करू शकतो का? घट जरी असला तरी ही मातीचा आहे हे माहित असतं की नाही आपल्याला? तो घट मी घट आहे, मी घट आहे, मी घट आहे असं म्हणत नसतं. आणि आम्ही त्या घटाला, आम्ही जे जाणणारे असतो तो आम्ही म्हणतो की हा मातीचा घट आहे, मातीचा घट आहे. आता घटानी मातीवर अतिक्रमण केलं का? उदाहरण आहे बरं का, दृष्टांत आहे. अजिबात केलं नाही. अगदी त्याप्रमाणे हे जे जगत आहे, आम्हाला संत सांगतात आहे की हे जे जगत आहे, हा जो जीव आहे, हा जीव ब्रह्मावर अतिक्रमण करू शकत नाही. फक्त आमचं हे अज्ञान आहे, बस. सूर्य एका बोटाने झाकला जातो म्हणून सूर्यावर आवरण पडलं का? सूर्य झाकला गेला का? नुसता हात डोळ्यासमोर आला तर तो सूर्य
दृष्टीआड झाला आमच्या. आम्हाला वाटतं सूर्य झाकला, अजिबात नाही, फक्त दृष्टीवर पडलेलं आवरण. तसं आमच्या दृष्टीवर पडलेलं अज्ञानाचं आवरण, आणि त्यामुळे ब्रह्मावर अतिक्रमण. परंतु वास्तविक पाहता ते होऊ शकत नाही. संसार वृक्ष आमचा हा परब्रह्म स्वरूप आहे. फक्त माझ्याकडून ते ब्रह्मस्वरूप दुर्लक्षित झालेलं आहे, आणि जीवानी अतिक्रमण केलं. हे अज्ञान माझं आहे, आणि जगाला सत्यत्व दिलं कोणी? या जीवानी दिलं. आणि म्हणून ह्या तोतयाचं बंड आम्हाला मोडून काढायचं आहे हो. संसार वृक्षाकडून अडचण नाही, अडचण सगळी जी आहे ही जीवाकडून आहे. ते अतिक्रमण जर हटवायचं असेल तर हा जीवभाव आम्हाला हटवावा लागेल. आणि हा जीवभाव ज्या वेळेला आम्ही हटवू, त्याच वेळेला या ब्रह्मस्वरूपाची प्रतिष्ठा प्रस्थापित होईल. म्हणून आम्हाला हा प्रपंच वृक्ष जो दिसतोय ना, पानं, फुलं, फांद्या, आम्हाला दिसतो आहे, आम्ही याचा अनुभव घेतो आहे, कळतो आहे, त्याला आम्ही सत्यत्व देतो आहे. परंतु ही सत्यत्व बुद्धी आमची केव्हा जाईल? ज्या वेळेला त्या संसार वृक्षाचं कारण हे ब्रह्म आहे, ते मी आहे. संसार वृक्ष हे कार्य आहे, हे क्रिएशन आहे, ही निर्मिती आहे. असा आम्ही त्याला निर्मितीचा दर्जा देऊ. त्यावेळेला निर्मिती कोणतेही कार्य कारणाशिवाय होऊ शकत नाही ना, होईल का? आणि म्हणून ते कारण काय आहे? निर्मिती लक्षात घेतली तर कारण लक्षात येईल. आणि नेहमी आम्ही कार्यकारण भावात असतो, सतत कार्यकारण भावात असतो आम्ही. ह्या कार्यकारण भावाचा आम्ही उपयोग आमच्या अभ्यासासाठी करून घ्यावा, आणि कार्यकारण भावाच्या अतीत व्हावं एक दिवस. एकदाच ब्रह्म स्वरूपाला जाणलं की ह्या कार्य कारणाच्या अतीत व्हावं. सुरुवातीला साधन म्हणून कार्यकारण भाव स्वीकारावा, कारण कार्यकारण भावामध्ये राहण्याची या जीवाची सतत सवय आहे. कार्य पाहिलं की लगेच आम्ही विचारतो, हे असं का झालं, असं कसं घडलं? कार्य पाहिल्याबरोबर कारणाकडे आधी धाव घेतो आम्ही. मूळचा स्वभावच आहे तो जीवाचा. ह्या माझ्या मूळ प्रवृत्तीचा उपयोग कशासाठी करून घ्यावा? खरं कारण जे आहे त्या ऊर्ध्वगतीसाठी करून घ्यावा. आणि जगताचं, या संसाराचं कारण ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्म आहे. त्याच्या अधिष्ठानावर हा संसार वृक्ष फोफावलाय हो. हे लक्षात घ्यावं. ते मी आहे, कारण विना कार्य न सिद्धती. हे जे विश्व आहे, विश्व म्हणजे काय? विविध प्रत्यय गोचर विश्व. विविध प्रत्यय आमच्या, विविध दृश्य, विविध अनुभव आमच्या प्रत्ययाला येतात, म्हणून याला विश्व असं म्हणतात. म्हणून विश्वाचं हे जे कारण आहे हे कसं आहे? सगुण आणि साकार नाही, हे निर्गुण निराकार आहे. देश काल वस्तू परिच्छिन्न, परिच्छेद शून्य आहे, निरातिशय स्वरूपाचं आहे, उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. क्रिएशन मध्ये रमायचं नाहीये, लक्षात घ्या बिलकुल. आणि अविनाशी आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, ते मी आहे. बस, ते मी आहे. विश्वाचं कारण हे विष्णूचं परमस्थान आहे, व्यापकत्व. व्यापनोती ती विष्णू. संपूर्ण चराचर निर्मित विश्वाला व्याप्त जो करतो तो विष्णू, ते विश्वाचं अधिष्ठान आहे हो. आणि तेच विश्वाचं कारण आहे, हेच विश्वाचं कारण आहे, हे लक्षात घ्यायचं. कालच गोकुळाष्टमी झाली, आणि त्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सगळेजण
माहितीये, अजन्मा जन्म आला, त्याचा जन्म धडाक्यात. काय केलं हो आपण, काय जाणायचं मग आम्ही याच्यातून? मृत्तिकेची गोकुळे केली, गोकुळ केली, केली की नाही? ज्यांच्याकडे आहे कुळाच्या त्यांनी मातीची गोकुळ केली. गोप गोपी, राधा कृष्ण, यशोदा, देवकी सगळे गोकुळ मातीची केली, त्याचं पूजन केलं. नाना नामाकारी जरी पूजली, नाना नामाकारांनी जरी ती पूजली सगळी गोकुळ काल आपण, तरी मृत्तिकेची संचली, तरी ती मातीच की नाही, ती मातीचीच गोकुळ आहे की नाही, याचं भान होतं की नाही? पूजा करताना याचं भान होतं की नव्हतं? मग त्या मातीला आम्ही ओळखलं, नाना गोकुळ केली तरी ती त्याच्यामध्ये मातीच आहे हे जाणलं. देवी ब्रह्मी भासली जगत रूपे माया. त्याप्रमाणे या ब्रह्मावर हा संसार वृक्ष भासला आहे, भासमान आहे, कल्पित आहे. हे आम्हाला जाणायचं आहे, ब्रह्माला जाणायचं आहे आणि ह्याला आम्हाला ओळखायचं आहे. काल आम्ही त्या गोकुळांना नक्की ओळखलं. एक एवढी माती घेतली, त्याचा एक एवढी आकृती तयार केली, हे गोप म्हणून तयार केले, ओळखलं. हे दिसतात आहे ना आकार, हे सगळे गोप आहे. हा आहे ना, हा बाळकृष्ण आहे, ओळखलं. ओळखू आलं हो आम्हाला, आकारावरून ओळखू आलं, याचं नाम काय आहे, रूपावरून ओळखू आलं, नाम काय आहे. आणि आता मात्र हे जरी आम्ही सगळं ओळखलं ना, तरी आज ते माती म्हणून विसर्जन त्याचं होणारच आहे. नामरूपाचं आव्हान केलं, ओळखलं, ओळखून सांडावे. आधी मिथ्या उभारावे, ओळखून मग सांडावे. माती जाणली, अगदी त्याप्रमाणे, अगदी त्याप्रमाणे मला हा संसार वृक्ष जो आहे अनादी काळापासून आहे, पण नित्य चिरंतन नाही, पुरुषार्थाने नाश करता येतो. म्हणून तो दोषयुक्त आहे हे आम्ही ओळखायचं. मिथ्यत्व, नित्यत्व, मिथ्यत्व, अनित्यत्व, दुःखत्व, हे त्याच्यातले दोष ओळखायचे. आणि आत्मा अविकारी आहे, तो मी आहे. सगळ्यात महत्वाचं काय, तो मी आहे हे बघणं. म्हणून आम्हाला आचार्य सांगतात, ते दृष्टांत पण देतात आहे. कसा आहे संसार वृक्ष, गंधर्व पत्तनवत. म्हणजे आकाशामध्ये जे गंधर्व नगरी, म्हणजे आकाश आभाळाचे सगळे ढगांचे खेळ चालतात, त्याला गंधर्व नगर म्हणतात. ते आत्ता असतात, थोड्या वेळात गायब होतात. तसा हा संसार वृक्ष आहे हो. आता एक परिस्थिती, थोड्या वेळाने लगेच दुसरी परिस्थिती. अगदी इथे आपण ब्रह्माचं सत्यत्व, ते मी आहे असं श्रवण करतो, आणि इथून मीटिंग बंद झाल्याबरोबर एखादा फोन येतो की आम्हाला आजच्या शेअर मार्केटमध्ये आमचा एवढं नुकसान झालंय. कठीण दुःखामध्ये लगेच आत्ता आनंदाला प्राप्त झालं होतं, पण बाहेर आल्याबरोबर, बंद झाल्याबरोबर, मीटिंगच्या बाहेर आल्याबरोबर परिस्थिती बदलली, शेअर मार्केट गडगडलं. गंधर्व पद्धत, याचं स्वरूप ज्यांनी आता हे ओळखलं, तो शेअर मार्केट गडगडला तरी मीटिंग नंतर अस्वस्थ होणार नाही. ज्यांनी ओळखलं नाही तर नक्की गडगडेल. म्हणून ओळखायचं महत्वाचं, आणि मग जाणायचं. आतला आनंद, मीटिंग सुरू असतानाचा जो आनंद होता ना, तोच सत्य आहे, तो मी आहे, जाणलं. आणि म्हणून अधिष्ठानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विश्व ब्रह्मरूप आहे, आणि नामरूपांच्या दृष्टीने जर पाहिलं तर विश्व मिथ्या आहे. कसं पाहायचं हे आता आम्हाला ठरवायचं आहे. नामरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर ते मिथ्या, आणि अधिष्ठानाच्या दृष्टीने पाहिलं तर विश्व ब्रह्मरूप आहे. पाण्याच्या दृष्टीने पाहिलं तर लाटा,
या पाणी स्वरूपच आहे. नाहीतर प्रत्येक लाट वेगळी दिसेल, प्रत्येक लाटेमधलं विशेषत्व दिसेल, एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक मोठी. लाटा जरी नाश पावल्या तरी पाण्यामध्ये कोणताच बदल होत नाही, हे आम्हा सगळ्यांना माहिती. म्हणून नामरूपाच्या नाशाने चैतन्यात बदल होत नाही. म्हणून विश्वामध्ये द्वैताची प्रचिती जरी आम्हाला आली तरी अद्वैताची सिद्धी होते. दृश्य केर आटे, दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. म्हणून अद्वैताची सिद्धी होते. कशाने? तदाकारतेनी, म्हणजे एक रूपतेनी, ऐक्यानी. म्हणून कोणतीही लाट पाण्यापासून भिन्न नाही, दूर नाही. पाणी हेच सगळ्या लाटांचं अधिष्ठान आहे. हे जसं आम्हाला पटतं अगदी त्याप्रमाणे त्या संसार वृक्षाचं अधिष्ठान परमात्माच आहे. आणि मीच तो मी आहे, ते परब्रह्म मी आहे. आणि मीच सर्वांच्या मध्ये सूत्रात्मा रूपाने अनुस्यूत आहे. पोटॅटो डान्सचं उदाहरण आठव, परत एकदा आठवण देते. सुनील काकांनी गडावर दिलं हो बटाटे वडा करायला. बटाटे पाण्यात ठेवले, आता त्याला उष्णता लागल्यानंतर ते उकळायला लागले, खालीवर व्हायला लागले. त्याला पोटॅटो डान्स म्हणतात. फार सुंदर दिसत होते. त्या डान्स मध्ये आम्ही रमलो आणि डान्स मध्ये रमलो, पोटॅटो डान्स मध्ये तोच खरा वाटायला लागला. आणि कशामुळे तो डान्स होतोय? पोटॅटो डान्स कशामुळे सुरू आहे? विनोदाची झालर दृष्टांताला याच्यासाठी दिली की तो दृष्टांत त्याचं मर्म आमच्या अंतरंगात ठसावं म्हणून गडावर दिलेला दृष्टांत आहे. फार गाजला हो गडावर हा दृष्टांत. पोटॅटो डान्स कोणामुळे सुरू आहे? अग्नीमुळे चालू आहे. पाण्यामध्ये अग्नीने प्रवेश केला आणि म्हणून तो पोटॅटो डान्स सुरू आहे. पाण्यामध्ये जो अग्नीने प्रवेशच केला नसता तर मग तो डान्स झाला नसता. हा जो पोटॅटो आहे एवढा मोठा, हा का हालतोय, बोलतोय, डोलतोय? बाहेरचे जे आहेत दृश्याचा पसारा सगळे बटाटेच बटाटे. का हो काही डोक्यात शिरलं का? कांदे बटाटे भरले डोक्यात. आपण म्हणतो त्या बटाट्यांना आता आणा खाली, डोक्यातून खाली काढा, त्याला दृष्टांताचं स्वरूप द्या आणि दृष्टांताचं स्वरूप देऊन समजून घ्या की ते कांदे बटाटे जे नाचतात आहे ते उष्णतेमुळे होत आहे. त्यांच्यात ताकद नाही. बटाट्यांमध्ये डान्स करण्याची ताकद नाही. तसं ह्या बटाट्यांमध्ये डोक्यातले बटाटे त्यांच्यात ताकद नाही. ब्रह्म अधिष्ठान रूपाने आहे, ब्रह्म मूळ रूपाने आहे. म्हणून वृक्षाचा विस्तार आहे, म्हणून फांद्या फुलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा अधिष्ठानाच्या दृष्टीने बघितलं तर विश्व ब्रह्मरूप आहे. नामरूपाच्या दृष्टीने बघितलं तर विश्व मिथ्या आहे. अशा पद्धतीने या श्लोकाचा मंत्राचा अभ्यास आणि तेच एतत् द्वैतत् तेच ब्रह्म आहे रे नचिकेता, असा विचार जर केला तर नक्की आम्ही ऊर्ध्व मूलाकडे वाटचाल करू. असा विचार करायचा आणि ऊर्ध्व मूलाकडे वाटचाल सगळ्यांची हो. 5 मिनिटं जास्ती घेतले कारण विषयाला सुरुवात 5 मिनिटं उशिरा झाली होती. 5 मिनिटं अधिक घेतले. या ठिकाणी आपला हा मंत्र पूर्ण झालेला आहे. उद्या दुसऱ्या मंत्राला सुरुवात करू. आता या ठिकाणी वक्ता कोणता असेल सांगू शकत नाही. काकांचा आवाज ठीक असेल तर काका, नाहीतर मी.
पण वक्तव्य तेच ठेवण्याचा प्रयत्नात निश्चित असू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शैला. कृष्ण हरी काकू.